जिंदा हूँ मैं तो अभी। थोडंसं विटॅमिन सी खाऊ आपण म्हणजे मोसंबी चहा करणार चहा यार मैंने नहीं करत ना चहा. एक सुप्रभात, गुड मॉर्निंग. अजून एक दिवस, अजून एक पहाट. हे आमचं छोटंसं पोल्ट्री फार्म. गुड मॉर्निंग. ऋतुजाची झोप आणखीन गेलेली नाही आहे आणि आमचा व्लॉगिंगचा धंदा सुरू झालेला आहे. घोडक्या मामा सकाळी सकाळी साफसफाईसाठी आलेले. गुड मॉर्निंग. जोरात हो ना. गुड मॉर्निंग. इकडं आमचा आखाडा, कोंबड्या, शेळ्या, गाई सगळं व्यवस्थित एकदम. सकाळी सकाळी चहा महत्वाचा आहे आणि ओतू गेलेला आहे. एकादशी नंतर द्वादश याचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये असतो. तर त्या निमित्ताने एक छोटीशी पंगत आमचे मित्र बद्री भाऊ यांनी केली होती ऑर्गनाईज. त्या ठिकाणी कन्या आणि वरण अशा पद्धतीचा मेनू होता. तर मजा आली जेवण करून. बरं इकडे बाय बरं. आज कुठून दिवस उगला काय माहिती. बायको पुस्तक वाचते अक्षरशः. पुस्तक वाचते का फक्त ड्रामा करते काही सांगू. म्हणजे पुस्तक काय फक्त तुम्हीच वाचाव का आम्ही वाचाव नाही. मला तर वाटतंय एकदम असं शो ऑफ करण्यासाठी वाचते का. शो ऑफ तुम्ही करता आम्ही नाही करत. चहा करणार चहा. यार मैंने नहीं करत ना चहा. एक कप करायला काय लगे. मंडळी तुम्हाला सांगतो, आता बायको जे पुस्तक वाचण्याचं नाटक करीत होती ना ते फक्त एक दिखावा आहे. वाचन वगैरे तिला काही आवडत नाही, ओनली ड्रामा. पण ते पुस्तक जे हातात होतं ना बायकोच्या, ते होतं हिंदू, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी. माझी फेवरेट कादंबरी वर का ती. आणि त्यातली एक ओळ आठवली मला, ती तुम्हाला ऐकवतो, जी भालचंद्र नेमाडेंनी लिहिली. धड़क रहा है दिल तो क्या दिल की धड़कनें न गिनी. धड़क रहा है दिल तो क्या दिल की धड़कनें न गिनी. फिर कहा ये फुर्सते, फिर कहा ये रात दिन, फिर कहा ये फुर्सते, फिर कहा ये रात दिन. काय लिहितात यार नेमाडे साहेब. आणि हिंदू 2 कादंबरी कधी येते तसं मी वाट पाहतो. पहा रील पहा, फक्त रील पहा. मित्रांनो, एक गोष्ट आज चांगली झाली की आज पाऊस चालू आहे. दिवसभर थेंब 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 बुरू बुरू पाऊस चालू आहे. पुढे पळती काय विषय आला ना. तर त्याच्यामुळं आम्हाला शेतात जाण्याचं काम नाही पडलं. शेतामध्ये पावसामध्ये काहीही काम चालत नाही. खुरपण नाही चालत, त्यानंतर बाकीचे कामं पण नाही चालत, वखरपाळ्या नाही चालत, आणि फवारणी औषधाची ते पण नाही चालत. त्याच्यामुळं मौजा ही मौजा. घरी बसा, गाणे ऐका, डान्स करा, असा कार्यक्रम चालू आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कालचा जो विषय होता लेबरचा, तुम्हाला बोललो होतो कालच्या व्लॉगमध्ये मी की 6,000 रुपयापर्यंत मला खर्च आहे, लेबरचे पैसे द्यायचे वगैरे. तर चांगली गोष्ट झाली की लेबरचा बोनस नाही आला पैशासाठी. बघू आता उद्याचं उद्या होईल काहीतरी ॲडजस्टमेंट. एक गाणं ऐकू का तुम्हाला. ऋतुजा गाणं ऐकायचं का तुला. ऐकायचं ऐक.
हसू नका, फक्त ट्राय करतोय मी. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी, कुछ ऐसी लगन इस लम्हे में, ये लम्हा का. अरे तुझ्या 20चा पाढा म्हण वीचं पाडा येतच नाही मला, नंतर. खरंच येत नाही मला. 20 21 20 39 20 30 60. बरं काय येतं तुला सांग बरं, गणितातलं काय? पायथागोरसचा थेरम येतो. मी फक्त तर अडाणी आहे. भाकरी खाता येतं फक्त आम्हाला, भाकरी. 20चा पाढा मी म्हणून नको. मग 20 21 20 22 30 एकोणावीसचा पाडा मला. 19 19 19 38 38 19 30. 19 आणि 38. एक सिद्ध झाला आपलं दोघांचं मॅच वीक आहे. इकडं मळ्यात आलो होतो चक्कर मारायला. पाऊस कितीक झाला पाहू म्हटलं, तर पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, पाऊस चांगला चिखल जो आहे तो पायाला लागू राहिला. काय इकडे चांगला पाऊस आहे आमच्याकडे सध्या. हे सोयाबीन इकडं जायचं याचा रस्ता आहे म्हणून थोडं पातळ उगलं, इकडं चांगलं उगलेलं आहे. पाऊस मोसंबीसाठी बेस्ट राहतो कधी बी. मोसंबी लागली, थोडंसं व्हिटॅमिन सी खाऊ आपण. म्हणजे मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी जे राहते चांगल्या प्रकारे राहतं. आणि कच्ची आहे सध्या, पण आता पाहू. किती शांत बसलं आहे ते पाखरू. ती शांतता आपल्या आयुष्यात का नाही आहे, अशी एकदम स्थिरता. ते पलीकडचं पण तुम्ही पाहू शकता, ते पाखरू कसलीही चिलबिचल नाही, काही नाही, मस्त उडून जायचं. ही शांतता आपल्याला पाहिजे आयुष्यात. मस्त वातावरण आहे एकंदरीत. मला चांगलं आठवतं, मी 10वीला होतो तेव्हा, 2011ची गोष्ट आहे. आमच्याकडं मोसंबीचा बगीचा होता मोठा. नंतर 2012ला दुष्काळ पडला आणि ते बगीचा पूर्ण आम्हाला तोडावा लागला, वाळून गेला होता, पाणीच नव्हतं ना. तर त्या बगीच्यामध्ये मोसंबी आलेली होती. तर आमच्या मित्रांची चाननी लागली होती, कोण किती मोसंब्या खातं. तर तेव्हा मी 10वीला असताना एकदाच नॉनस्टॉप 16 मोसंब्या खाल्ल्या होत्या. आणि त्यामुळं पोट दुखलं होतं, दवाखान्यात जावं लागलं होतं. आज त्याच्यामुळं आपली एक मोसंबी खायची, तेवढं व्हिटॅमिन सी पुरेसं आहे बाबा, नको इतक्या 16-17. लहानपणीचे दिवस जरा कामालीचेच होते. ते पाखरू तिकडं दूर दिसतंय मला, पण नेमकं काय चाललंय त्याचं, एका जागीच पंख मारते. आजारी वगैरे आहे काय, कोण काय चाललंय त्या पाखराचं काही समजा नाही, एका जागी फिरतंय. आले खाली आले, काय होतंय काय. अच्छा, तारावर जाऊन बसतं शेवटी. ओशो म्हणतो ना, लाईफ बिगिन्स वेअर फिअर एंड. जिथं भीती संपते तिथं जीवन सुरू होतं. तर मी तो जो विचार आहे ओशोचा, तो सध्या माझ्या आयुष्यात आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. कारण सध्या जॉब गेलाय, शेतीचं फार नॉलेज नाही आहे, आणि भटकलेली स्थिती जी असते माणसाच्या आयुष्यातली, ती माझी सुरू आहे. पण तो जो विचार आहे ना, लाईफ बिगिन्स वेअर फिअर एंड, जिथं भीती संपते तिथं जीवन सुरू होतं, ते मला कुठंतरी एक ऊर्जा देतं की काही भ्यायचं नाही, ॲक्शन्स घेत राहायच्या, कृती करत राहायच्या, शिकत राहायचं. इकडे शेताकडे आलो आहे, यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो आहे, काहीतरी येईल उद्या चालून, पाऊस चांगली साथ देईल, काहीतरी घडेल जे आपल्या कल्पनेपलीकडचं असेल, अशी एक आशा ठेवून मी जगतो आहे. आणि थोडंसं टेन्शन पण आहे जॉब सोडल्याचं, पण जे स्वतंत्र आहे ना, मी सांगितलं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये, एक असा पक्षी नसतो का एक पिंजऱ्यात कोंडलेला, तो कसा एकदम उडून दूर चालला जातो त्याच्या मूळ ठिकाणी, तसं मला अनुभवायला भेटतं आणि मजा येते. कसा वाटतो हा कॅमेरा अँगल, व्ह्यू कसं आहे,
हिरवागार परिसर. तिकडं काळं कुट्ट आभाळ आलंय. इकडं ऊन सुद्धा पडलेलं आहे. शेवरीचे मोठे मोठे झाडं. तिकडं दूर तिकडं बांधावरती लिंबाचे, बाभळीचे येडेवाकडे सुंदर अशी झाडं. हे इकडं आमचं सोयाबीन, कपाशी, डाळिंब. ते दूर तिकडं आमचं जांभळीचं झाड. क्या बात आहे यार, क्या बात आहे. काय पाहिजे आयुष्यात, हे जर आपल्याला दररोज बघायला भेटतंय. पैशाने म्हणजे सगळ्याच गोष्टी विकत घेता येतं असं नाही आहे. पैसे कमवतानाच्या नादात जे आपण इकडं हे सुंदरता जी आहे निसर्गाची, ही कुठे ना कुठं आपण याला इग्नोर करतोय. बघा ना हा सुंदर परिसर. वाव.